downstairs. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। तर आज आपल्याला एक रूट करायचा आहे। थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल आजचा रूट कोणता असणार आहे। आपण ह्याच्या आधी रोहा बस स्टँड वरून जो रूट केला होता तो रोहा ते धुळे केला होता आणि त्याच्यानंतर आपण रोहा आगाराचा परत एकदा आपण रूट करणार आहे तर रोहा ते तुळजापूर। विषय असा आहे की आपण ज्या रोहा आगारातून प्रवास केला होता रोहा ते धुळे, ते ड्रायव्हर दादा आता गाडी घेऊन चाललेत रोहा ते सिल्लोड। मस्तपैकी अशी भेट झालेली आहे आमच्या इकडे आणि आजची गाडी आपल्याला लागणार आहे ती 7 वाजताची गाडी आहे बरोबर। आत्ता टाइम झालाय 6:13 झाले, जवळजवळ 6:15 वाजत आले। रोहा बस स्टँडचे 6:15 वाजताचे दृश्य। गाडी आलो तुम्हाला मार्ग सांगणार आहे, गाडी कोणत्या मार्गे जाते रोहा तुळजापूरवाली। तर गाडीचा मार्ग थोडा युनिक आहे। लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा मस्तपैकी। आणि बघूया आता गाडीची वाट बघूया। रोहा, महाड, महाबळेश्वर, फलटण, नातेपुते, पंढरपूर, सोलापूर आणि तुळजापूर। बघितलं असेल असा काही रूट आहे गाडीचा आपल्या। आणि ह्या रूटवरचे जे टोटल जिल्हे येतात या रूटवर आय थिंक मला वाटतं आता आपण जो जर्नी स्टार्ट करणार आहे तो रायगड विभाग, त्याच्यानंतर सातारा, सोलापूर, मग फायनल जिल्हा तो म्हणजे धाराशिव। तर आता बघूया प्रवासाला सुरुवात करूया मस्तपैकी असं। स्टेशन आला था
बरोबर 8:40 आपली बस इकडे पोहोचलेली आहे महाड बस स्टँडला. इकडे पण जबरदस्त गर्दी आहे आणि पाठीमागं बघू शकता सुरत महाड गाडी GSRTC मधली आणि आपली गाडी त्या ठिकाणी उभी आहे. आता इथून गाडी जाणार डायरेक्ट पोलादपूर आणि महाबळेश्वर. पोलादपूरला गाडी आलेली बरोबर 9 वाजता. आता इथून जी गाडी जाणार आहे आपली महाबळेश्वरला जायच्या आधी एक घाट लागणार आहे आपल्याला. तो घाट म्हणजे आंबेनळी घाट आहे. ज्या आधी आपण केला होता महाड अक्कलकोटच्या रोडवर केला होता हा रोड आपण, पण तो मार्ग थोडासा युनिक आहे आणि हा मार्ग थोडासा युनिक आहे का तर ती गाडी गेली होती सातारावरून. आपली गाडी सातारावरून जात नाही तर महाबळेश्वर वाई आणि त्याच्यानंतर रूट थोडासा चेंज आहे. आणि आता आपण पोलादपूर बस स्टँडला आहे, अजून रायगड विभागामध्येच आहे. गाडी बघू शकता कशी मस्त दिसते आपली गाडी, लाल भडक जशीच्या तशी गाडी आहे, नवीन करकरीत. नाहीतर आपल्या इकडे सगळा खुळखुळा झाला या गाड्यांचा. बघितलं असेल रियालिटी सांगितली. इकडे अजून एक गाडी आलेली आहे पलीकडे खेड स्वारगेट. आणि ही जी गाडी पोलादपूर ओबळी काहीतरी ओबळी गावात नाव आहे. तर एवढ्या बसेस आलेल्या आहेत इकडे. आणि त्याच्यानंतर आपली बस महाबळेश्वरच्या अलीकडे आपली गाडी जेवणासाठी थांबणार आहे. बघूया उन्हाळ्याच्या सीझनमध्ये कसा दिसतो हा आंबेनळी घाट. लोकल प्रवासी जे होते ते माणगावपर्यंत होते. माणगाव नंतर जे आत्ता बघू शकता अजून सुद्धा बस फुल आहे. जसं आपण बस स्टँडला येतो तसं आपल्याला कंटिन्यू गर्दी पाहायला मिळते का तर उन्हाळी सीझन चालू आहे. आणि इकडे बस स्टँडला बघू शकता गर्दी किती आहे, खतरनाक. चला आता जाऊया पुढच्या स्टॉपला. बघूया आता जेवणासाठी कुठे स्टॉप होते.
आपली गाडी थांबलेली आहे आणि जेवणासाठी स्टॉप झालेला आहे. तर बघू शकता गाडी कुठे थांबली, हॉटेल सतीश. आणि मित्रांनो तुम्हाला घाट कसा वाटला, आंबेनळी घाट, तुम्हाला कमेंट करून सांगा. मस्त पैकी असा. ज्यावेळेस आपण अक्कलकोट महाड अक्कलकोट केला होता त्यावेळेस पण गाडी इथेच थांबली होती आणि आता पण गाडी इथेच थांबलेली आहे. रोहा तुळजापूरवाली अशा ठिकाणी बसता थांबा झालाय. ते हॉटेल बघू शकता तुम्ही कशा प्रकारे दिसतंय. निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे हॉटेल बघू शकता. आजूबाजूला सगळी हिरवळ आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी. कधी आला तुम्ही या रूटवर तर नक्की ट्राय करा. अशा प्रकारचा मिसळ पाव आहे. ह्याच्यानंतर जे बस स्टँड येणार ते महाबळेश्वर बस स्टँड आणि महाबळेश्वरवरून वाईमार्ग नातेपुते. आपण ज्या लोकेशनला उभा आहे इथून फलटण 113 किलोमीटरचा जवळजवळ डिस्टन्स आपल्याला गुगल मॅपला दाखवते. बघूया किती वाजता गाडी पोहोचते नातेपुते. लांबचा पण नाही एवढं काय करायचं कारण होतं काय तिकडे गाडी जागा होती अलीकडे लावतो कशाला लोक करत येतो साहेब. मुद्दामून गाडी अलीकडे घेतली मधल्या काय मिळतं आता लोकांना. इथे बघा सगळ्या गाड्या लाईनीत आहेत. तिकडे बघू शकतोय मागची गाडी, ही गाडी आणि ही गाडी बघा कुठे आहे. काय बोलणार अशा लोकांना. गाड्या मोठ्या तुम्ही जर इकडून साईडला की मागच्या टायराकडे लागली नंतर पोलीस स्टेशन पर्यंत जायला होईल. लागले पोलीस स्टेशन पर्यंत जाणार लोकांना झालं ना जागा होता. गाडी सातारा विभागमध्ये वाई बस स्टँडवर आपली गाडी आलेली आहे. बरोबर 12:21 झालेले आहेत आणि आपल्या बसला गर्दी बघू शकता. एकदम जबरदस्त अशी गर्दी भरलेली आहे इकडे बघू शकताय.
जेवढे स्टँडिंग प्रवासी होते पाचगणीला महाबळेश्वरला सगळे इकडे उतरलेले आणि इथून परत बस फुल झालेली आहे. या रोडवर आपल्याला 2 घाट सेक्शन बघायला मिळले. पहिला जो घाट होता तो आंबेनळी घाट होता आणि महाबळेश्वर नंतर दुसरा जो घाट लागला तो पसरणी घाट होता. असे 2 घाट आपल्याला या रोडवर पाहायला मिळाले. आता पुढे घाट लागेल का नाही माहित नाही. वाई बस स्टँडचा परिसर बघू शकता. 12:30 वाजताचे दृश्य वाई बस स्टँड. तर आता इथून गाडी जाणार ते फलटणला जाणार आहे. वाई ते फलटण ते 70-72 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे. चला आता जाऊया पुढच्या स्टॉपला. हां तर गाडी वाटारला आली. अशा प्रकारचा हा वाटर रेल्वे जंक्शन आहे. छोटंसं वेळापत्रक दिले ते दाखवतो तुम्हाला. तर थोडासा युनिक आहे. इकडे कधी आलो नाही आपण. तर फर्स्ट टाइम विजिट केले इकडे. मस्त आहे. वाटर जंक्शन वाटर बस स्टँड. तर वेळापत्रक बघू शकता तिथे दिलेलं आहे.
जिल्हा सोलापूर. आता आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेलो आहे. आपण ज्या लोकेशनला उभा आहे मोरोची असं गावाचं नाव आहे आणि आपला जेवणासाठी इकडे थांबा झालेला आहे. हॉटेल न्यू गारवा इकडे आपला जेवणासाठी थांबा झालेला आहे. टेम्परेचर बघायचं झालं तर 41 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आहे. आणि आता इथून जो नातेपुतेचा अंतर आहे ते 5 किलोमीटर अंतरावर नातेपुते आहे. तर त्याच्या अलीकडेच आपली गाडी इकडे थांबलेली आहे. आणि आता जो टायमिंग झालाय तो 3:15 झाले. तिथे गाडी दिसत नाही पण इकडे आपली एकच गाडी इथे थांबलेली आहे. आणि आता आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये आहोत आणि बघू शकता सोलापूर जिल्ह्यामध्ये आता नातेपुते येईल. नातेपुते नंतर आता सगळा भाग सोलापूर जिल्ह्यातलाच लागलेला आहे. इथून सोलापूर नंतर जो जिल्हा लागणार आहे पुढचा जो विभाग लागणार आहे तो धाराशिव विभाग. खरं सांगायचं झालं तर प्रवासादरम्यान जी अनुभव पाहायला मिळाला इकडे जरा थोडासा युनिकच होता. जेवढे रोड आपण कव्हर केलेले आहेत ते रोहा, महाड, पोलादपूर, महाबळेश्वर, फलटण आणि आता नातेपुतेला गाडी जाईल. आपण ज्या गाडीने प्रवास करतोय ती टाटा कंपनीची गाडी आहे. एमजी बॉडीच्या गाड्या खतरनाक दिसायला बी खतरनाक आहे. त्याच्या आधी बरंच आपण प्रवास केलेले आहेत एकदम कम्फर्ट लेवल. पंढरपूर बस स्टँडला आपली बस इकडे आलेली आहे. सोलापूरला जाण्यासाठी गाड्या लागतात या ठिकाणी. आणि आपल्या गाडीचं जे तिकीट भाडं आहे ते सांगायचं राहून गेलं तर आपल्या गाडीचं जे तिकीट दर आहे ते 680 रुपये फुल तिकीट रोहा ते तुळजापूर. आणि बस स्टँडचा परिसर बघा तुम्ही. बरोबर 5 वाजताचे दृश्य पंढरपूर बस स्टँड. आणि आता आपला जो स्टॉप राहिलाय सोलापूर आणि तुळजापूर.
असे 2 स्टॉप या रोडवर राहिलेले आहेत आपले. आपण हा रोड केलाय रत्नागिरी आंबेजोगाई. पलीकडची सावंतवाडी आहे, हे रत्नागिरी आंबेजोगाई. गाडीची कंडिशन बघा काय झाली एका वर्षात. पलीकडची मालवण तुळजापूर गाडी. आणि आपला जो बसचा रोड होता थंबनेल आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल टोटल किती किलोमीटरचा डिस्टन्स आपल्याला पडलेला आहे रोहा ते तुळजापूर, म्हणजे कोकण ते मराठवाडा. या गाडीने प्रवास करायचा असेल तर सांगा. तुळजापूर मालवण गाडी, या गाडीने आपण नक्कीच प्रवास करू. तुळजापूर मालवण किंवा बार्शी मालवण असं काहीतरी रूट सांगितलं होतं आपल्याला. तर चला आता आपली गाडी आली तर इथून रवाना होते सोलापूरसाठी. बघूया आता सोलापूर इथून 72 किलोमीटर अंतर आहे. मोहोळ मार्गे सोलापूर. तर मित्रांनो फायनली आपल्या इकडे जर्नी कंप्लीट झालेला आहे. 7:20 झालेत आणि आपल्या इकडे जर्नी कंप्लीट झालेला आहे. बघू शकताय तुळजापूर बस स्टँडला गाडी आलेली आहे. दादा आता गाडी लावते. आता इथे मुक्कामी गाडी आता लागणार आहे आपली. रोहावरून ही गाडी 7ला निघते आणि आता उद्या सकाळी ही गाडी निघणार आहे ते 6 वाजता निघणार आहे. 12 ते 12.5 तासाचा आपल्या इकडे जर्नी कंप्लीट झालेला आहे.
कोकण ते मराठवाडा, मराठवाड्यातलं शेवटचं गाव म्हणजे तुळजापूर बस स्टँडचं आतील दृश्य बघू शकताय. गर्दी जबरदस्त आहे. आज सगळे बस स्टँडला गर्दी होती आणि आज सुद्धा बस स्टँडला बघू शकताय जबरदस्त गर्दी. ह्या रूटवर जे क्रू होते ते सिंगल क्रू होते आणि दोन्ही कंडक्टर ड्रायव्हर रोहा होते. पहिला जो घाट होता तो आंबेनळी आणि पसरणी घाट घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता तुळजापूरचा घाट घेतलेला आहे. आणि मित्रांनो आजचा जर्नी तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चला मंडळी, हा जो जर्नी आपण इथे स्टॉप करूया. व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला बाय.